गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोर्शीकर. तर जसं की तुमच्या घरी दिवाळीची साफसफाई चालू आहे ना, तशीच माझ्याही घरी जोरशोरात मी साफसफाई काढली आहे. प्लीज इग्नोर माय हेअर्स, कारण की शूट नंतरची ती दुसऱ्या दिवसची हेअरस्टाईल हीच असते आपली जोडा बांधणं, कारण की कामच तेवढे होते मला. आणि किचनसाठी मी स्पेशली 2 दिवस राखीव ठेवलेले होते, कारण की मला किचन थोडी डीप क्लिनिंग करायची होती आणि काही मेकओव्हर सुद्धा करायचा होता. शूट जास्त केला नाही, कारण की सुचलंच नाही. तुम्हाला सांगते ना, एकतर तिथे बिलकुल पाय ठेवायला जागा नाही. त्यात माझी मुलगी, तिला पण मला सगळं बघावं लागलं, कारण की ती मधामधात करत होती, हेल्प पण करत होती आणि त्याच्यासोबत कामं पण वाढवत होती माझ्यासाठी. मग पटकन ट्रॉलीज वगैरे काढून घेतल्या. त्याच्यामधले वाळवणीचे पदार्थ होते, ते ना ऊन दाखवायसाठी ठेवून दिलं. कपड्यांच्या लिटरली संध्याकाळपर्यंत 5 बॅचेस मी कपड्यांच्या वॉशिंग मशीन मध्ये लावल्या आणि डिशवॉशर मध्ये 5 भांड्यांचे जे फुल असे रॅक्स झालेले होते, ते 5 बॅचेस मी त्यांच्या लावल्या. आणि लिटर मला 2:30 वाजले होते रात्रीचे झोपायला, तेव्हा कुठे जाऊन माझी किचन 70% सफा झाली होती. त्याच्या व्यतिरिक्त ही दुसऱ्या दिवशी मला पूर्ण किचन, म्हणजे आजच्या दिवशी, हा जो ब्लॉग मी आज पोस्ट करते, आजच्या दिवशी जाऊन कुठे माझी किचन पूर्ण कंप्लीट झाली. आणि तुम्हाला सांगते, मला थोडा मेकओव्हर करायचा असल्यामुळे ना, मला त्याच्यात चेंजेस करायचा असल्यामुळे खूप जास्त वेळ लागला, कारण की विचार करत करत ठेवावं लागत होतं, की आता ह्या वस्तू इकडे ठेवू का, त्या वस्तू तिकडे ठेवू का. तुम्हाला दिसेलच, मी उद्याच्या ब्लॉग मध्ये पोस्ट करेल तर, की किचन मध्ये काही गोष्टी मी मेजर चेंजेस पण केलेल्या आहे आणि काही मायनर चेंजेस सुद्धा. आणि त्यातली ही एक खूप छान अशी गोष्ट म्हणजे, ह्या ट्रॉलीमध्ये ना मी हा असा रोल टाकला, पेपरचा, प्लास्टिक आहे हा. आणि याच्यामुळे ना लुक पण छान आला होता ट्रॉल्यांना. आणि एक फायदा असा झाला माझा, की याच्यावर ग्लास ठेवा तुम्ही, किंवा कोणतेही इन्स्ट्रुमेंट तुमचे जे पण वापरात भांडे वगैरे असेल, जसे कैची वगैरे काही ठेवत असेल, तरी ना तो कापलाही जात नाही, तो फाटतही नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, त्याच्यापासून तुम्हाला ट्रॉलीजला एवढं जास्त प्रोटेक्शन होतं, की मला ट्रॉलीज वगैरे जास्त घासावीच लागली नाही. आणि ती बघू शकता, ती क्लिप ती रात्रीची आहे. मी सगळे लोक झोपले होते तेव्हा सुद्धा काम करत होती, तेव्हा मी ती रेकॉर्ड केली. आणि दिवसभराच्या 5 वॉशिंग मशीनच्या बॅचेसमध्ये हे सगळे टॉईज, विनिशाचे जे पण सॉफ्ट टॉईज होते ते, त्यानंतर पूर्ण पिलोज वगैरे सगळं वॉश करून घेतलं. आणि किचन आता जवळपास 70% लागली होती. बाकीचं उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवते. ओके, बाय.